शरद पवार यांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नीचं काल निधन झालं। प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती प्रतापराव पवार यांचं काल 77व्या वर्षी निधन झालेलं आहे। काही महिने त्या आजारी सुद्धा होत्या। पुण्यात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। नक्कीच अतिशय दुःखद घटना ही पवार कुटुंबियांच्या घरामध्ये घडलेली आहे। खरं तर दुःखाचा डोंगर हा पवार कुटुंबियांवर आलेला आहे, कारण की भारती पवार या पवार कुटुंबातील एक महत्त्वाच्या व्यक्ती आहेत आणि त्यांचं काल दीर्घ आजाराने निधन झालेलं आहे। वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। बाणेर येथील यांचं जे वृंदावन निवासस्थान आहे, याच राहत्या घरी त्यांचं काल संध्याकाळी 6 वाजता निधन झालं आणि आपण आहेत त्यांचे सदस्य आहेत ते सुद्धा आता यायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा आता इथे पोहोचलेल्या आहेत आणि अगदी काही वेळानंतर शरद पवार हे सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि साधारण 12 वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार सुद्धा केले जाणार आहेत। त्यापूर्वी 9 वाजता त्यांचं पार्थिव आहे ते या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। सध्या त्यांचं पार्थिव याच भागातील एका खाजगी रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि 9 वाजता त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात येईल आणि त्यानंतर अंतिम दर्शनासाठी ते पार्थिव ठेवण्यात येणार आहे। या दरम्यानच्या काळामध्ये पवार कुटुंबातले सर्व सदस्य आहेत ते सुद्धा या ठिकाणी येतील। अजित पवार, सुनेत्रा पवार हे सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्याआधी शरद पवार सुद्धा येतील आणि सुप्रिया सुळेच काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त असणार आहे। पण वयाच्या 77व्या वर्षी भारती पवार यांचं निधन झालेलं आहे आणि एक पवार कुटुंबियावर सुद्धा शोककळा पसरलेली आहे आणि आज दुपारी साधारण 12 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार सुद्धा केले जाणार आहेत। अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।